नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकणार आहात त्या कथेचं नाव आहे मी नाही त्यातली. सदरील कथेचा या अगोदर आपण आपल्या चॅनलवर एक भाग ऐकलेला आहे. आज मी सदरील कथेचा पुढचा भाग थेट सुरुवात करत आहे. या अगोदर काय घडलं काय नाही हे मी तुम्हाला रिपीट काहीच करणार नाही. असं घडलं की चंद्रा खूपच हुशार होती. ती इतकी नाजूक, इतकी हुशार आणि इतकी टॅलेंटेड की मी आणि हरी काय बोलत होतो हे तिनं बरोबर हेरलं होतं. आणि ती मला म्हणाली, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही स्वतः बोलायचं ना, हरीला मध्यस्थी करायला लावायची काहीच गरज नव्हती. आणि असं जर बघितलं छोटे मालक, तर तुम्ही जर बोललात तर मी ऐकले पण असते. मी म्हणालो, तुझा काहीच विषय नव्हता. मी हरीला शेतातल्या कामाबद्दल बोलत होतो, परंतु ती मला म्हणाली, मी एवढी पण बुद्धू नाही हां, मला प्रत्येक गोष्ट समजते. कोणता मालक कोणत्या गडाला काय काम सांगतो आणि हे सर्व काही मला खूप लवकर कळते. आणि तुम्ही तर खूप नवीन आहात. मी रुळलेली आहे. तुम्ही एकदम नवीन आहात आणि मी मात्र मुरलेली आहे. मग मी म्हणालो, चंद्रा, तुला जसं काय ते ना तसं अजिबात नाही. मी हरीला काम सांगत होतो, काय काय काम करायचं काय काय हे त्याला मी कामाचं इंस्ट्रक्शन देत होतो. ती म्हणाली, बरं ठीक आहे, परंतु मी तुम्हाला सांगितले ना, आज संध्याकाळी चहा प्यायला माझ्या घरी यायचं आहे. मी म्हणालो, ठीक आहे, चहा पाण्याची सोय जर तू करणार असशील ना तर मी नक्की येतो. मग मी हरीला पण म्हणालो, चल ना हरी तू पण. परंतु हरीनं मोठ्या शितापीनं स्वतःची सुटका करून घेतली. हरी मला म्हणाला, मालक, माझ्या छोट्या मुलीचा आज वाढदिवस आहे, त्याच्यामुळे मला येता येणार नाही. काही जरी झालं तर तुम्हालाच हे सर्व काही अटेंड करावं लागेल. आता काही जरी झालं तर चंद्राच्या घरी मला एकट्याला जागणार होतं आणि मी तर जायला तयारच होतो. आता बघा, मी जर चंद्राच्या घरी एकटा गेलो नाही तर तिच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी वाटलं असतं. आणि तसं पण जर बघितलं तर मी खूपच एकदम पुढच्या स्टेजचा होतो. मला भ्यायची काही गरजच नव्हती. गावच्या एवढ्या मोठ्या पाटलाचा एकुलता एक मुलगा मी, आणि त्या चंद्रासारख्या स्त्रीला घाबरतो का मी? आणि घरात जरी गेलो ती काय करणार आहे? एकतर ती मला चहा पाजवेल किंवा काहीतरी बोलेल. बोलण्याच्या व्यतिरिक्त पुढचं तर ती काही करू शकणार नाही. मग मी माझ्या मनाशी विचार केला, आज काही जरी झालं ना तर चंद्राच्या घरी जायचंच. बघू तर ती किती पठ्ठ्याची आहे, ती काय होते ते एकदा बघूच. ही चंद्रा किती जरी नाही म्हणत असली ना तर मी आज मात्र माझा जुगाड लावणारच आहे. लावायचा म्हणजे लावायचाच. असा विचार करून मी चंद्राच्या तोंडाकडे बघू लागलो. ती मला म्हणाली, कसला विचार करतायत? मी म्हणालो, अगं चंद्रा, तू तर सांगितलंस चहापाणी करण्यासाठी माझ्या घरी या, परंतु कधी यायचं वेळ नाही सांगितलीस. ती मला म्हणाली, साहेब, मी तर तुम्हाला म्हणले ना, दिवस मावळा झाक पडली की या तुम्ही बिनधास्त. मी म्हणालो, अगं झाक पडल्यावर म्हणजे? झाक काय, आता 6-7 वाजले की झाक पडते, मग लगेच येऊ का? ती मला म्हणाली, चहापाणी करायचं असेल तर लगेच या, आणि जेवण वगैरे जर करायचा तुमचा प्लॅन असेल ना तर मग मात्र थोडं उशिरा या. मी म्हणालो, हो, जेवण वगैरे 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 सर्व काही करायचं आहे मला, मग कधी येऊ? ती थोडीशी हसली आणि मला म्हणाली, जेवण तर तुम्हाला मिळेल पण वगैरे वगैरे मात्र नाही मिळणार, कारण ते मी आत्तापर्यंत कधी कोणाला दिलंच नाही. मी म्हणालो, काय यार चंद्रा, असं काय बोलतेस? तू माझ्या मनाचे फार तुकडे तुकडे करून टाकलेस. मला तर जेवणापेक्षा त्या वगैरे वगैरेचीच गरज होती. ती मला म्हणाली, मालक, आत्तापर्यंत मला खूप जणांनी हटकून बघितलं आहे, खूप जणांनी ट्राय केला आहे, परंतु मी कोणाला आत्तापर्यंत जुगाड लागूच दिला नाही आणि मला त्यामध्ये इंटरेस्टच नाही. मी म्हणालो, तुझं एवढं भरदार शरीर आहे, तुझं एवढं देखणं रूप, देवानं तुला जसं की हातानंच बनवले, एवढी तू सुंदर आहेस, तुझा एवढा मस्त कमनीय बांधा, या सर्वांचा उपयोग तरी काय मग? ती मला म्हणाली, हो ना, आहे ना मालक त्याचा उपयोग. मी म्हणालो, कशाला? ती म्हणाली, लोकांना घायाळ करायला, आणि ती मोठ्यानं हसू लागली. मित्रांनो, ती जशी हसू लागली तसं माझ्या काळजावर एकदम तलवारी चलाव्यात तसं वाटू लागलं. मी तिला म्हणालो, काय यार चंद्रा, हे काही बरोबर नाही बघ. जे काही तुला बोलायचं ना ते तू स्पष्ट बोलत जा, आणि तुला जे काही करायचं आहे ते पण एकदम व्यवस्थित करत जा. मला नाही म्हणू नकोस यार, मला नाही म्हणणं ऐकून घ्यायची सवयच नाही बघ. मग ती मला म्हणाली, तुम्ही गावच्या पाटलाचे एकुलते एक ज्येष्ठ चिरंजीव, तुम्हाला कसं काय ऐकून घ्यावं वाटेल? नाही म्हणायची गोष्ट तुम्ही ऐकणारच नाहीत ना. पुढे चंद्रा मला म्हणाली, साहेब, आणखीन एक गोष्ट सांगू का? तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना नाही ऐकून घ्यायची आदत नसते, परंतु हे नाहीसुद्धा कधी कधी ऐकावं लागतं. कारण प्रत्येक गोष्टीत जर होकारच मिळायला लागला ना तर मग आपल्या बुद्धीला थोडंसं चालना मिळत नाही. प्रत्येक गोष्ट माझ्याच मनासारखी व्हावी असं वाटत राहते. त्याच्यामुळं नाही ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्यायला शिका. कधी कधी कोणती गोष्ट मिळाली जरी नाही तरी पण रिलॅक्स शिका. मी म्हणालो, चंद्रा, तू मला सर्व काही सांगू नकोस,
काय करायचं आहे आणि काय नाही हे मला बघू दे. मग ती मला म्हणाली, नाही, मला माझं काम तुम्हाला सांगायचं होतं, परंतु आता तुम्ही म्हणतायत ना त्याप्रमाणे या तुम्ही संध्याकाळी घरी. मी म्हणालो, किती वाजता येऊ सांग ना, म्हणजे कोणता कार्यक्रम कसा आहे. ती मला म्हणाली, एक सांगू का तुम्हाला खरंच. मी म्हणालो, हो सांग ना. आता तुम्ही लगेच चला माझ्यासोबत, करा सुट्टी कामावरची आणि चला. मी माझ्या हातातल्या घड्याळाकडे बघितलो. ज्यावेळेला मी माझ्या घड्याळाकडे बघितलं त्यावेळेला त्यामध्ये 4 वाजले होते. मी म्हणालो, माझे पप्पा माझ्या डोक्यावरची केस काढून टाकतील 4 वाजता जर सुट्टी केलं तर. ती मला म्हणाली, तुम्ही सांगा ना ह्या चंद्राच्या घरी चाललो आहे म्हणून. मग मी म्हणालो, मग तर काही खैरच नाही, मला घराबाहेरसुद्धा काढून टाकतील, घरातच ठेवून घेणार नाहीत. ती मला म्हणाली, एवढं घाबरता का तुम्ही तुमच्या पप्पांना. मी म्हणालो, हो, शेवटी काही जरी झालं तर माझे पप्पा आहेत ते, आणि त्यांच्यापासूनच सर्व काही आहे. ती मला म्हणाली, ठीक आहे, मग काय करा, तुम्ही झाक पडली की या घरी, बाकीचं बघू, आपण ठरवू काय करायचं ते. हरी आमच्या दोघांचं बोलणं ऐकत होता. ती लगेच हरीला म्हणाली, अरे हरी, तुला तर यायचं नाही ना, मग जा ना तू, कशाला इथं ऐकत बसलायचं आमचं बोलणं. जा, तुला काय करायचं आहे, जे काही साहेबांनी काम सांगितलं आहे, छोट्या मालकाने तुला जे काम सांगितले ना ते काम करून घे, निघ इथून, चल. आता चंद्राचं तसं त्याला दुसरेपणानं बोलणं मला आवडलं नाही, परंतु मी काहीच करू शकत नव्हतो, कारण चंद्राला माझ्या मनानं दुखवायचं नव्हतं. त्याच्यामुळं मी जरा शांत बसलो. हरीनं तिचं बोलणं ऐकलं. हरी माझ्याकडे बघू लागला. मी हरीला डोळ्यांचा इशारा केला, जा इथून निघून. मग तो हळूवारपणे तिथून निघाला. तो पुढं जरी जात असला तर त्याचं संपूर्ण लक्ष पाठीमागच होतं. चंद्रा मला काय बोलते आणि मी तिला काय बोलतोय हे त्याला बहुतेक ऐकायचं असावं. काही वेळ झाल्यानंतर तो चांगला दूर गेला. तो दूर गेल्यानंतर मला चंद्रा म्हणाली, अहो छोटे मालक, तुम्हाला जर काही पाहिजे होतं ना तर तुम्ही थेट मला बोलायचं, त्या हरीला कशाला घेत आहेत आतमध्ये. मी म्हणालो, अगं चंद्रा, तुला त्याचा राग काय येतोय आणि एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही, तू कशाला चिडतेस त्याच्यावर. मी फक्त त्याला काम सांगत होतो, बाकी काहीच नाही. ती लगेच मला म्हणाली, साहेब, मला असं नका बोलू, तुम्ही लबाड बोलतायत. मला माझ्या लक्षात आलं तुम्ही माझ्याबद्दलच त्याला काहीतरी सांगत होतात आणि माझा माग काढत काढतच तुम्ही इथंपर्यंत आला होतात, नाहीतर इकडं खोपीकडे यायची तुम्हाला काय गरज होती. मी म्हणालो, जे काही झालं ते सोडून दे, तू नको विचार करू आणि चल आता कामाला लाग. तुझं काम संपलं की सुट्टी झाल्यानंतर मी तुझ्या घरी येणार आहे. ती मला म्हणाली, बरं झालं, माझं नशीब तर खुलेल. तुमचे पाय जर माझ्या घराला लागले ना तर मग खूप भारी वाटेल. मी म्हणालो, तू म्हणतेस ना आत्तापर्यंत तू घरी कोणालाच येऊ दिली नाहीस. ती म्हणाली, हो ना, आत्तापर्यंत मी घरी कधीच कोणाला येऊ दिली नाही. मग मी म्हणालो, चंद्रा, तुझ्या लग्नाचं काय गं, बरेच लोक म्हणतात तुझं लग्न झालं नाही आणि काही लोक म्हणतात तुझं लग्न झाले, खरं काय आहे. ती मला म्हणाली, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय लग्न करून घेणार आहात का माझ्यासोबत. मी तिला म्हणालो, तू प्रत्येक प्रश्नाला उलटं का उत्तर देतेस गं, तुला जे काही विचारलं आहे ना तेवढंच सांग. ती मला म्हणाली, खरंच का. आता मात्र ती मस्करीच्या मूडमध्ये होती. माझ्या लक्षात आलं, मी काही जरी बोललो तर ती मस्करीच करणार आहे आणि प्रत्येक गोष्ट मस्करीवर घालणार आहे. तिच्या मनामध्ये इच्छाच नव्हती मला काही सांगायची. त्याच्यामुळं मी जरा शांत बसलो आणि तिला म्हणालो, ठीक आहे चंद्रा, जा तू काम कर आणि सुट्टी झाली की येतो मी तुझ्याकडं. ठीक आहे मालक, असं म्हणून ती निघून गेली. आता मात्र मी चंद्राच्या मागे पुढे फिरत नव्हतो. मी सरळ जिकडं हरी ज्या दिशेने गेला होता त्या दिशेने मी पण निघालो. त्या बाजूला गेलो असता तिकडं पण जवळजवळ 8-10 कामगार काम करत होते. मी जाऊन त्यांच्या टप्प्यामध्ये जाऊन बसलो. तिथं पण त्यांचा एक गुत्तेदार जो होता, ज्यानं कामाचं पूर्ण गुत्त घेतलं होतं, त्याच्याजवळ जाऊन बसलो. तो नरेश नावाचा आमच्याच गावचा व्यक्ती होता. मी त्याच्याजवळ जाऊन बसलो आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागलो. त्याला माहीत झालं होतं मी चंद्राच्या पाठीमागे फिरू लागलो आहे. तो हळूच मला म्हणाला, राजेश बाबू, एक गोष्ट विचारू का. मी म्हणालो, हो विचार ना, काय विचारायचे. तो मला म्हणाला, जर तुम्ही मोठ्या मालकांना काही सांगणार नसाल, जसं की ॲज अ फ्रेंड आपण दोघं चांगले मित्र आहोत आणि मित्राच्या नात्यानं मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर उत्तर द्या आणि जर आवडत नसेल तर द्या सोडून. मी म्हणालो, हो यार, सांग, तुला काय पाहिजे मी सांगतो. मग तो मला म्हणाला, तुम्ही चंद्राच्या पाठोपाठ गेला होतात ना. मी थोडंसं हसलो आणि म्हणालो, सगळ्या शेतामध्ये खबर पसरली की काय मी चंद्राच्या पाठीमागे लागलो आहे म्हणून, आणि तिला काय एवढं सोनं लागले का. तसा तो लगेच मला म्हणाला, मालक, ती सोन्याचीच आहे हो, सोन्यापेक्षा भारी आहे ती. 52 सोनं आहे बघा ते. तिला जो तो व्यक्ती मिळवायचाच प्रयत्न करतो, परंतु ती एक असं व्यक्तिमत्व आहे त्यापर्यंत कधीच कोणाला मिळालं नाही. मी म्हणालो, असं काय म्हणतोस यार, ढूंढणे से खुदा मिळत आहे, आणि तू तर म्हणतोस ती चंद्रा मिळणार नाही, हे शक्य आहे का. अरे, जगामधली प्रत्येक गोष्ट विकली जाते, फक्त त्या गोष्टीला योग्य किंमत मिळली पाहिजे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तो मला म्हणाला, साहेब, सगळ्याच गोष्टीमध्ये असं नसतं, आणि एक सांगू का, ही चंद्रा मला वाटतंय फक्त म्हणून बोलतोय बरं, तुम्ही रागात नका येऊ. मी म्हणालो, ठीक आहे, सांगा मग. तो लगेच मला म्हणाला, ही चंद्रा आहे ना, लागली तर तुमच्याच हाताला लागायला पाहिजे, नाहीतर
आत्तापर्यंत ती कधी कोणाच्या गळाला लागलीच नाही. मग मी त्याला हळूच म्हणालो, तुला नरेश, तुला एक प्रश्न विचारू का रे? तो म्हणाला, हो मालक, विचारा ना. मग मी त्याला म्हणालो, त्या चंद्राच्या लग्नाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या आहेत. कोण म्हणते तिचं लग्न झालं आहे, कोण म्हणते तिचं लग्न झालं नाही. खरं काय आहे? तुला काही जरी माहीत असेल ना तर सांग ना मला. तो लगेच मला म्हणाला, मालक, तिच्या लग्नाचं घेऊन काय करणार आहेत? का तुम्हाला तिच्यासोबत लग्न करायचं वेड तर नाही लागलं ना? तिच्या सौंदर्यावर आजपर्यंत अनेक लोक भाळलेत, तिच्या पाठीमागे वेडे झालेत, परंतु ती एक अशी चीज आहे की कधी कोणाच्या हाताला लागलीच नाही. मग मी म्हणालो, हा राजेश पण एक अशी चीज आहे ना, जी गोष्ट मिळत नाही ना तीच गोष्ट मी मिळवून दाखवतो. आणि राहिला प्रश्न माझा, मी बघन ना काय करायचं आहे का नाही, तू कशाला डोकं खुपसतोय? तो मला म्हणाला, बरोबर आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, परंतु माझ्या माहितीप्रमाणे तिचं लग्न झालं होतं. हळदीच्या दिवशीच तिचं आणि तिच्या नवऱ्याचं काहीतरी खटकलं, काहीतरी हुंडा वगैरे मागितला होता वाटते पुढच्या पार्टीनं. तिच्या नवऱ्याच्या पार्टीनं, म्हणजे त्याच्या वडिलांनं किंवा नवऱ्याच्या आईनं, म्हणजे चंद्राच्या सासूनं काहीतरी हुंड्यासाठी खुरापत काढली. आणि चंद्र अशी एक रागीट स्त्री आहे की कोणाच्या पण नरडीचा घोट घेऊ शकते. हळदीच्या कार्यक्रमामध्येच हिनं ते लग्न मोडून टाकलं. आणि काही गरज नाही मला तुझ्यासारख्या व्यक्तीची, जा चल, मला नाही करायचं लग्न, असं म्हणून जी मंडपातून तडक उठली ते आत्तापर्यंत बिनधास्त रिकामीच आहे. मग मी म्हणालो, तिच्या सर्व गरजा वगैरे ती कशा भागवते? आता मात्र नरेश हसू लागला. तो मला म्हणाला, तुम्हाला काय म्हणायचं आहे थोडंसं स्पष्ट बोललात तर मला कळलं. मी म्हणालो, तुला समजलं आहे, परंतु तू वेळ घेऊन पेडगावला जात आहेस. मला जे विचारायचं ना तेच तुला विचारत आहे, आणि तू सांग ना, तू कशाला माझ्याकडून अपेक्षा करतोस? तुला माहीत आहे ना मला काय विचारायचं ते? तो मला म्हणाला, हो मालक, बरोबर आहे. ती पण गोष्ट अशी आहे, आता तिची संतुष्टी कशी करून घेते देव जाणे, कारण आत्तापर्यंत तिला कधीच कुणासोबत बघितलं नाही. तिच्या घरी कुठला पुरुष आलेला माहीत नाही. तिची आई, तिचे वडील आणि तिच्या 2 बहिणी, बस परिवारच त्यांचा एवढा आहे. त्याच्यामुळं बाहेरचा पुरुष आलेला तर कुणी बघितलं नाही, आणि तिला कोणासोबत फिरताना पण बघितलं नाही. आता ती एवढी काबाड कशी, एवढी मरमर राबते, एवढी मेहनत करते, या सर्वांचं फळ तिला मिळते. परंतु हा झाला टपाण्याचा आणि रोजीरोटीचा प्रश्न. जी शरीराची भूक जी मुख्य आहे ना, त्याच्याबद्दल ती काय उपाययोजना करते हे मात्र कुणालाच माहीत नाही. मग मी म्हणालो, काहीतरी सोय असेलच ना, असं तर ती न घेता तर राहणारच नाही. तो म्हणाला, या गोष्टीचा तपास तुम्हालाच करावा लागेल. मी म्हणालो, हो, मी तो तपास करणारच आहे, आणि मी विचार केला आहे, तो तपास मी फायनल पूर्ण करेन. नरेश मला म्हणाला, छोटे मालक, तुम्ही शहरात जाऊन शिकून आलात, 4 पुस्तकं तुम्ही जास्त शिकला आहात, तुमचं नॉलेज पण जास्त आहे, तुमची बुद्धी पण जास्त आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, कोणाला कसं वागवायचं आहे, कोणाकडून काय घ्यायचं आहे हे तुम्ही ठरवा. आम्ही सांगणारे कोण? शेवटी आम्ही नोकर ते नोकर. आम्ही कितीही शिकलो, काही केलो, आम्हाला शेवटी तुमच्या शेतात येऊन राबावंच लागते. चंद्राची सुद्धा गोष्ट तशीच आहे. तिला अनेक ठिकाणची स्थळं आली. कितीतरी लोकांनी 1 रुपया न घेता, हुंडा वगैरे न मागता तिला फुकट करून घ्यायचं सुद्धा आमिष दाखवलं. उलट एका सावकारानं तर तिला मागणी घातली. त्यावेळेला तर तो स्वतःहून तिला काही पैसे द्यायला तयार झाला होता. तरीसुद्धा चंद्रा एकदम नको म्हणजे नकोच्याच भूमिकेवर ताठ राहिली. आता तिला नको वाटतंय, त्याला कोण काय करणार? मग मी म्हणालो, तिचे आईवडील पण ॲग्री होत नाहीत का? तो म्हणाला, चंद्रा कोणाचंच ऐकत नाही, ती तिच्या बापाचं ऐकत नाही. बाकीच्या सर्व गोष्टीला ऐकल, कुठं पण झुकल, परंतु लग्नाच्या गोष्टीत मात्र ती कोणाचंच ऐकत नाही. कोणाकडून ती बोलून पण घेत नाही आणि कुठल्या चुकीत पण सापडत नाही. तिच्या आईवडील पण तिला फोर्स करू शकत नाहीत. राहिला प्रश्न समाजाचा, ती समाजाला काही समाजाचं देणं घेणं लागत नाही. ती सरळ म्हणते, माझ्यापासून कुणाला काही अडचण आहे का? मी लग्न केलं काय आणि न केलं काय? माझी आणि नरेशची बरीच बहसाबहशी चालू होती. आमच्या दोघातलं बरंच बोलणं, काही पॉझिटिव्ह होतं, काही निगेटिव्ह होतं. परंतु नरेश मात्र एक गोष्ट सांगून गेला की ती खूप हट्टी आहे आणि खूप जिद्दी आहे. तिला जी काही गोष्ट करायची आहे ती तिच्या मनाप्रमाणेच करून निघते. ती कधीच कोणाचं ऐकत नाही, आणि लग्नाच्या बाबतीत पण तसंच आहे. मग माझ्या मनामध्ये विचार आला, म्हणजे आजपर्यंत ही चंद्रा कुंवारीच असेल का? हिचं लग्न झालं नाही, बाकी पण हिच्याकडं काही सोय नाही, आणि ही पण कधी कुठं जात नाही, हिच्याकडं पण कोणी येत नाही, म्हणजे हा माल म्हणजे एकदम प्युअरच असणार, हो ना? नरेश मला म्हणाला, ते मला माहीत नाही, कारण ज्या लोकांनी तिथं जाऊन चव घ्यायचा प्रयत्न केला ते मार खाऊन आलेत. मग मी म्हणालो, म्हणजे मार खाऊन आलेत म्हणजे? तो लगेच म्हणाला, ही चंद्रा इतकी मजबूत आहे ना, एखाद्याच्या नरड्याचा घोट घेते. ही गोष्ट तर सर्व गावाला माहीत आहे. मग छोटे मालक, तुम्ही कशाला रिस्क घेताय? मी म्हणालो, मला जे अवघड गोष्टी आहेत त्या करायला मला खूप मजा येते, आणि आज तिनं स्वतःहून मला चहाला बोलवलं आहे. आता मात्र ही गोष्ट मी नरेशला का सांगितलो हे मला समजलं नाही. आता तोंडातून शब्द तर गेलाच होता, म्हणून जाऊ द्या, जे काही झालं ते झालं. मग तो लगेच मला नरेश म्हणाला, म्हणजे मालक, आज तुम्ही चहाला जाणार आहात का? मी म्हणालो, काय करावं वाटते तुला? तो मला म्हणाला, नका मालक, नका जाऊ. आता मात्र संधी चांगली होती.
मी लगेच त्याला म्हणालो, हो तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे, मला पण तेच वाटतंय. मला पण जायची इच्छा नाही आणि नकोच, कशाला उगं तू एवढं जर तिच्याबद्दल सांगत आहेस, एवढी डेंजर बाई जर आहे ना, तर कशाला जायचं आहे, कशाला कुठानं रिकामा. जाऊ दे रिलॅक्स तिकडं, आपलं आपलं बघूत आपण. तो मला म्हणाला, हो साहेब तुमचं बरोबर आहे. मग मी त्याचा तिथून निरोप घेतला आणि आमच्या दुसऱ्या वावडामध्ये तिकडे काही शेतमजूर कामगार कामावर होते. त्या कामावर मी तिकडच्या कामावर जाऊन पोहोचलो. कामगार लोक काम करत होते. मी जाऊन तिथं थांबलो. काही वेळानंतर माझे पप्पा पण आले. मग त्यांनी मला सांगितले, सर्व शेतमजुरांची सुट्टी झाली आहे, चला आता घराकडे. मी म्हणालो, ठीक आहे पप्पा, तुम्ही बैलगाडी घेऊन निघा, मी माझी बाईक घेऊन निघतो आहे. ते मला म्हणाले, बाईक कधी घेऊन आला होतास? मी म्हणालो, मी सकाळी बाईक आणलो आहे, तुम्ही बैलगाडी घेऊन निघा. कारण माझे पप्पा बैलगाडी घेऊनच यायचे रोज. मित्रांनो, आता सर्वांना सुट्टी झाली होती. मला वाटत होतं आता चंद्राला घ्यावं आणि गाडीवर बसून बिनधास्तपणे तिच्या घराकडे जावं. परंतु माझ्यामध्ये तेवढी डेअरिंग झाली नाही, तेवढी हिंमतच नव्हती माझी. काहीतरी विचित्र घडण्याच्या अगोदरच 2 पावलं पाठीमाग घेतलेलं कधी पण बेटर आहे. पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. कथा खूपच मस्त आहे, एकदम रोचक आणि एकदम रोमॅन्टिक. मित्रांनो, तुम्हाला जर कथा आवडली तर कथेला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला नक्की आवडणार आणि तुमच्या नळाला नक्की पाणी सुटणार. ही कथा तेवढी एकदम मजेदार आहेच. तुम्ही पूर्ण ऐकल्यास तुमच्या लक्षात येईल. बाय बाय, भेटूया पुढील भागामध्ये.